पालकमंत्री पदासंदर्भातला अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। रायगड नाशिकचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं अजित पवार म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यातील सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात एकाच मंचावर आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीस यांच्या सेवालाल गाण्याचं कौतुक केले। सेवालाल महाराज आमच्या बंजारा समाजाचे दैवत असून महाराजांचं जगामध्ये खूप मोठं कार्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच या गाण्यातून आपल्या देवाच्या प्रती ईश्वराप्रती एक आराधना असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मुंबईमधील शिवसेना भवनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली। राजापूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी खासदार विनायक राऊत सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ही पहिलीच बैठक होती। शिवसेना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचीच आहे। उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन पाप केलं असा आरोपही त्यांनी केला आहे। मोरक्या धाडसी असेल तर जनावरं विश्वास ठेवतात असं भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत आहे। संघटना काय आहे आणि कशी घडवता येते या संदर्भात संदेश देणारा व्हिडिओ स्टेटस ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे। स्टेटसमध्ये उल्लेख केलेला तो मोरक्या नेमका कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय। तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला होता, त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। एका मंत्र्याचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहते, मात्र देशमुख कुटुंबाला अद्यापही न्याय मिळालेला नाही असं म्हणत सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुंबईमधील चिराग नगर येथील मुस्लिम बहुल वसाहतीमध्ये जाऊन किरीट सोमय्या यांनी मशिदीची पाहणी केली। यावेळी मोठ्या प्रमाणात मशिदीचे भोंगे आजूबाजूच्या इमारतीवर लावण्यात आल्याचं दिसून आलं, त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली आहे। बदलापूरमध्ये भाजप एखादी सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय। विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवली, त्यामुळे कुणी कुणासोबत आलं नाही। बदलापूरमध्ये एखादी सत्ता जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईच्या गिरगावमधील खेतवाडीमधील 135 वर्ष जुन्या पितळे मारुतीची जागा आता बदलली जाणार आहे। या ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे, तर न्यायालयानं कोणतेही अंतरिम आदेश द्यायला नकार दिलाय। आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून मागे गणेशोत्सवामधील मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली। न्यायालयानं जलप्रदूषण रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीमुळे उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन रखडलंय। सोलापुरात फेब्रुवारी महिन्यामध्येच उन्हाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय, त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। तर यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी तापमान त्याची नोंद झाली आहे। सांगलीमधील मिरज शासकीय रुग्णालयामध्ये सुरू केलेलं मॉड्युलर आयसीयू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण केलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे लोकार्पण झालंय। शासकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी रुग्णांना चांगली सुविधा द्या असं त्यांनी म्हटलंय। नाशिकच्या येवल्यामधील चिंचोडी इथे अस्थि विसर्जन खड्डे करून झाडं लावण्यात आलेली आहेत। या झाडांमध्ये अस्थि टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे नदीचं प्रदूषण सुद्धा टळलं असून वृक्ष लागवड करून अनोखा संदेश या निमित्तानं देण्यात आलाय। घोटेकर कुटुंबियांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। मनमाडमधील नागपूरच्या नदीजवळ 2 बिबट्यांचा वावर असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, त्यामुळे बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। आरटीई कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश आता सुरू झालेत। शिक्षण विभागानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये मुंबईमधील 5157 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। यंदा मुंबई शहर आणि उपनगर 6053 जागा उपलब्ध आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी गोरेगावमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन पार पडलं।
महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसंच रुग्णांना व्हीलचेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय साहित्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। शिबिराचा 10,000हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। मुंबईमध्ये डॉक्टर आपल्या दारी योजना राबवणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। या योजनेअंतर्गत डॉक्टर मुंबईकरांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत। सरकार आपल्या दारी या योजनेनंतर आता डॉक्टर आपल्या दारी ही योजना राबवली जाणार आहे। पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जून महिन्यापर्यंत 50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे। एप्रिलमध्ये नावाशेवा टप्पा 3 या योजनेचं काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे जूनमध्ये या योजनेमधील निम्म पाणी पनवेल महापालिकेला दिलं जाणार आहे। राज्यामध्ये गायमुखचा खत प्रकल्प हा सर्वात मोठा ठरणार आहे। 3 एकरच्या जागेमध्ये सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून हे खत तयार केलं जाणार आहे। हा प्रकल्प ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। उजनी धरणामधून उद्या भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढाच्या नागरिकांना पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन आणि पराक्रमावर आधारित असलेला बहुचर्चित छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली। आजच्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेल्या छत्रपतींचा इतिहास अनुभवता यावा, यासाठी हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी धनंजय साखळकर यांनी केली आहे। अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील लोकजीवनाचं वास्तव दर्शन तसंच विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर रोषणाई करण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ही रोषणाई करण्यात आली आहे। शिवजयंती निमित्तानं शिवभक्तांनी ही आकर्षक रोषणाई केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या अपमानकारक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षानं निषेध केलाय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेकापनं माणिकराव कोकाटे यांचे पोस्टर फाडत जोडे मारो आंदोलन केलं। नांदेडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जोडे मारो आंदोलन केलं। माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयामधील जुन्या इमारतीला आग लागली। या आगीमध्ये जुने दस्तावेज तसंच इलेक्ट्रिक वस्तू जळून गेलेल्या आहेत। आग नेमकी कशी लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC मध्ये भीषण आग लागली। भामा आसखेड लाकडी बॉक्सच्या गोदामाला ही आग लागली। आगीमध्ये लाकडी बॉक्सेस जळून गेले। जालन्यामधील हनुमंतखेडा येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागून 40 एकरवरचा ऊस जळून गेलाय। आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। नागपूरच्या कळमेश्वर येथे एका दारू गुळ्याच्या कारखान्याला भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी झालेत। कंपनीमध्ये 31 कामगार काम करत होते तर बॉल युनिटमध्ये 4 कामगार काम करत होते। वर्ध्यामध्ये नागपूर तुळजापूर मार्गावर ट्रकला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये ट्रकमधील किराणा माल जळून गेलाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकनं पेट घेतला। सोलापूर अक्कलकोट मार्गावर मद्यधुंद एसटी चालकानं अपघात त्याचा झालेला आहे। एसटीनं पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली। यामध्ये 7 ते 8 जण जखमी झालेत। कुंभारीजवळ ही दुर्घटना घडली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाबुळगाव बस स्थानकाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। अपघात झाल्यानंतर सुद्धा ट्रक घटनास्थळी न थांबता पसार होत गेला आणि त्यामुळे आता संतापलेल्या जमावानं ट्रकवर दगडफेक केली। शिर्डी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। कोपरगाव शिवारामधील शिर्डी टोल नाक्याजवळ 4 चाकी वाहनानं अवजड वाहनाला मागून धडक दिल्यामुळे 4 चाकीचं मोठं नुकसान झालंय। परभणी शहरातील गंगाखेड रोडवर भीषण अपघात झाला। ट्रक आणि 2 दुचाकी अपघातामध्ये 1 जण ठार, 3 जण जखमी झालेले आहेत। अपघातानंतर ट्रकला संतप्त जमावानं आग लावून पेटवून दिल्याची माहिती मिळते।
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे. एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेचा एकूण वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली आहे. रेल्वेच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा केल्यामुळे आता विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे ही वाढ झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे. बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यासारख्या ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केलेली आहे. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या 15 ठिकाणी शोध मोहीम राबवून तब्बल 225 संशयित बांगलादेशींची ओळख परेड घेण्यात आली. लातूरमध्ये कारचा भीषण अपघात झाला. लातूर मुरुड बायपास महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कार शिरल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 10 जण जखमी झालेत. प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 4 भाविकांवर काळानं घाला घातलाय. मृतांमध्ये नांदेडमधील 3 आणि हिंगोलीमधील एकाचा समावेश आहे. 16 जण जखमी झालेत.